संत एकनाथ नाट्य सभागृहाला खरंच नाट्य सभागृह म्हणायचं का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे, कारण महापालिकेने या नाट्यगृहाची अवस्थाच तशी केली आहे। अखेर सभागृहाला त्याचा आधीचं वैभव मिळवून देण्याकरता आता कलाकारांनाच धाव घ्यावी लागली आहे। काय घडलं नेमकं बघूया। नाकात पाणी जायची वेळ आली तेव्हा शेवटी आम्ही सगळे नाट्य रंगकर्मींनी मिळून ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। अर्थात ही स्वच्छता मोहीम आमच्या परीने जेवढी होईल तेवढी आम्ही करतोय। कलावंतांवर ही वेळ आणली आहे औरंगाबाद महापालिकेनं। खरं तर नाटकांसाठी औरंगाबादेत 2 सभागृह आहेत, मात्र एक सभागृह सततच्या राजकीय कार्यक्रमांसाठी व्यस्त असतो। त्यामुळे संत एकनाथ सभागृह हेच काय ते कलावंतांसाठी हक्काचं व्यासपीठ। मात्र या सभागृहाचीही दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे कलाकारांनीच आता हातात झाडू घेत साफसफाई केली, फाटलेल्या खुर्च्या शिवल्या। इतकंच काय, रंगमंचावरील पाट्यावर खिळेही ठोकले। कला प्रसन्नपणे सादर होण्यासाठी वास्तू पवित्र, स्वच्छ, सुंदर असली पाहिजे। आज या शहराचं वैभव असलेल्या संत एकनाथ रंगमंदिरमध्ये अनेक व्यावसायिक नृत्य, नाट्य, संगीताचे प्रयोग होतात आणि त्या ठिकाणी जर वास्तू पवित्र नसेल, स्वच्छ नसेल तर कलाकाराचं मन प्रसन्न होत नाही। हा प्रश्न फक्त औरंगाबाद पुरताच मर्यादित नाहीये। राज्यातल्या इतर नाट्यगृहांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही। आज या माध्यमातून मी माननीय विनोद तावडे सरांना आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की नाट्य कलावंतांचा आणि नाट्य रसिकांचा अंत न बघता लवकरात लवकर महाराष्ट्रातली जी उपलब्ध नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहांना स्वच्छता किंबहुना मी असं म्हणेन चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी लवकरात लवकर काहीतरी करावं। कलाकारांनी हाती झाडू घेतल्यानंतर महापालिकेने देखील चूक मान्य केली आहे आणि कंत्राट रद्द झाल्याने ही वेळ आल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। थिएटरची साफसफाई झालेली नव्हती आणि बाहेरून करून जो आलेले आहे नक्कीच त्यांचं स्वागत आहे, त्यांनी केलेलं आहे काम, पण ही आमची जबाबदारी आहे, कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे की काम व्हायला पाहिजे होते, आतापर्यंत जो झाले नव्हते। तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन्ही थिएटर जो आपल्या कॉर्पोरेशनमध्ये, कारण की दोन्ही थिएटर आपली इमेज आहे, हे आपली इमेज आहे, तर आपली इमेज असताना हे सर्व काम सुधारणा व्हायला पाहिजे। दोघी ऑफिसरला मी इन्स्ट्रक्ट दिले आहे की त्या ठिकाणी डेडिकेटेड माणूस तुम्ही ठेवा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। कला आणि वारसा टिकवायचा असेल तर कलावंतांना किमान सोयी देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागानं देखील पुढाकार घेण्याची गरज आहे। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, औरंगाबाद।